गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात विविध समस्या आणि अडचणींबाबत चर्चा तसंच मार्गदर्शन करण्यासाठी 7 जून ते 9 जून या कालावधीत ठाण्यातील कोकणीपाडा उपवन तलाव येथील मैदानामध्ये भव्य वातानुकूलित मंडपात गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। शुक्रवार दिनांक 7 जून रोजी उद्घाटन सोहळा, शनिवारी 8 जून रोजी महाअधिवेशन आणि 9 जून रोजी प्रदर्शन आणि सायंकाळी समारोप होईल। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं होणारं हे ठाणे जिल्ह्यातील पहिलंच महाअधिवेशन असून सुमारे 8 ते 10 हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असून उपस्थितांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून यावेळेला गृहनिर्माण सोसायट्यांकरता लागणारं किट दिलं जाणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। ठाण्यातील उपवन इथे प्रथमच होत असलेल्या या भव्य अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गटनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील। या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास, त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या आणि स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसहाय्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसंच आवश्यक ते बदल, याबरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसंच अडचणी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे। तसंच या अधिवेशनात त्या संदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत। दरम्यान महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत। तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा, असं आवाहन सीताराम राणे यांनी केलंय।